आनंदी मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय की शेवटी आनंदी आणि त्याचबरोबर निंबाळकर म्हणजेच युगंधर निंबाळकर ह्या दोघांचं सुद्धा लग्न आता शेवटी होणार असतं. खूपच मालिकेमध्ये ट्विस्ट येणार आहेत खूप मोठे मोठे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर आता आपण पाहतोय विद्याधर हा आनंदीला घेऊन निघालेला असतो आणि म्हणत असतो, आनंदी उठ आता, उठ, आता आपलं घर आलं आहे, आपल्याला जिथे जायचं होतं ती जागा इथे आली आहे, आनंदी उठ, असं म्हणून तो आता तिला गाडीतून उचलून घेतो आणि त्यानंतर घरी घेऊन आलेला असतो. तिथेच हॉलमध्ये अंधार असतो आणि त्या हॉलमध्ये एक टेबल असतो खूप मोठा. त्या टेबलावर तो तिला झोपवतो. आनंदीला बेशुद्ध केलेलं असतं, त्यामुळे आनंदी झोपलेलीच असते. आता हा युगंधरसुद्धा तिच्या बाजूला जाऊन झोपत असतो आणि म्हणत असतो, आनंदी, आनंदी तुला एक गोष्ट सांगू का? मग आता उठून लगेचच उभा राहतो आणि तिच्या बाजूला जाऊन बसतो आणि म्हणत असतो, आनंदी तुला सांगतो, मी ना लहान होतं बघ, आणि लहान असताना ना मी कैरी तोडली होती. मला ना कैऱ्या खूप आवडायचा आणि कैरी तोडली म्हणजे मी लोकांच्या आंब्याची कैरी तोडली होती. आणि तेव्हा मात्र तो मालक जो आहे ना, तो माझ्यावर ओरडला, रागवला, त्याने मला मारलंसुद्धा. मग मला त्या गोष्टीचा राग आला आणि मग राग आल्याच्यानंतर मग मी त्याच मालकाच्या मुलीला काय केलं माहिती आहे का तुला? एकदा एके दिवशी ती अशीच शाळेत निघाली होती. मग तिला पकडलं आणि तिला पकडल्यानंतर मी त्या आंब्याला त्या मुलीला बांधून टाकलं आणि मुलीला त्या आंब्याला बांधून टाकल्यानंतर अजून काय केलं माहिती? मी एवढ्यावरच नाही का थांबला आनंदी, मी अजून लाल मुंग्या भरपूर गोळा केल्या आणि लाल मुंग्या भरपूर अशा गोळा केल्यानंतर त्या मुलीच्या अंगावर सोडून दिल्या. ती मुलगी कासावीस झाली. तेव्हा जाऊन कुठेतरी माझा आत्मा शांत झाला. कारण त्या मुलीने जे काही केलं होतं आणि त्याचबरोबर तिच्या बापाने जे काही केलं होतं ना, ते मला सहन झालं नाही आणि त्या सगळ्या गोष्टीचा फायदा मी अशा पद्धतीने घेतला. मला ना त्रास देणारी लोकं आणि गावामध्ये माझा अपमान करणारी लोकं मला आवडतच नाहीत. तसंच आनंदी, अगदी तसंच झालं आहे तुझ्या बाबतीतसुद्धा. मी शांतच होतो गं. मी कोणाला काहीही बोलत नव्हतो. मी एकदम शांत होतो. काही जरी झालं ना तरीसुद्धा कोणाला एका शब्दाने सुद्धा आत्तापर्यंत बोललो नव्हतो. पण झालं काय, तुझ्या गोष्टी लक्षात येत आहेत का? काही जरी झालं ना तरीसुद्धा एक गोष्ट मात्र नीट लक्षात ठेव. हे बघ, तुझ्या बाबांनी काय केले? तुझ्या बाबांनी एक गोष्ट केली आहे, म्हणजेच आबांनी, की त्यांनी ना मला इथे डिवचले. त्यांनी मला सर्व गावासमोर इथे माझा अपमान केला आहे आणि सर्व गावासमोर माझा अपमान करून त्यांनी ना मला मला इथे माझा गळा आवळला. त्यांनी माझा गळा आवळल्यानंतर ज्या काही गोष्टी त्यांनी माझ्यासोबत केल्या आहेत ना, त्या गोष्टी मी कधीच विसरू शकत नाही. त्यांनी मला असं सांगितलं की तुमचं ऑलरेडीच लग्न झालं आहे आणि त्याचबरोबर मी माझ्या आनंदीला इकडे विहिरीत ढकलून देईल, पण तुमच्यासारख्या माणसाबरोबर मी तिचं लग्न लावून देणार नाही, असं त्यांनी सांगितल्यानंतर तुला सांगू, मला हे सगळं सहन नाही झालं आणि त्यामुळेच मी ह्या सगळ्या काही गोष्टी ते केल्या आहेत. तुझ्या गोष्टी लक्षात येत आहेत का आनंदी? ह्या सगळ्या गोष्टी मी फक्त आणि फक्त त्यामुळेच केल्या आहेत. हे सुद्धा तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे आनंदी. आणि तू काय सांगितलं की इकडे मालक साहेब चांगले आहेत आणि मी चांगला नाही, ह्या गोष्टी तू सांगितल्यास. असं कसं ग आनंदी? बोल ना, असं कसं होऊ शकतं? आणि म्हणूनच मी हे सगळं काही केलं आहे. मला तुला धडा शिकवायचा आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा. तेव्हा तू बोललीस की मालक साहेब हा देव आहे आणि तू राक्षस आहेस. मग मला सांग आनंदी, तुला मालक साहेबामध्ये देव दिसला आणि माझ्यामध्ये तुला राक्षस दिसला? ही गोष्ट मला कशी काय सहन होणार बरं आनंदी? नाही 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 नाही, अजिबातच नाही आनंदी, हे फार जास्त चुकीचं आहे. ही गोष्ट मी सहन करू शकत नाही, असं आता इथे तो बोलत असतो. त्याचबरोबर आता इकडे आपण पाहतो दुसऱ्या बाजूला. आता इकडे तो म्हणत असतो, आता ह्या घरामध्ये कोणीही नाही, फक्त आणि फक्त तू आणि मी. काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे आपल्या दोघांना कोणी आता वेगळं करू शकत नाही आणि आता मी तुला माझी करूनच घेणार आहे आनंदी, असं आता इकडे तो बोलत असतो. आणि जे काही माझा भाऊ आहे ना युगंधर, त्याला कुठे शोधायचं आहे ना तिकडे शोधू दे, त्याला तू कुठेही सापडणार नाही. असं म्हणतात ना, आपल्याच नाकाखाली अंधार असतो, तसंच झालेलं आहे. दुसऱ्या बाजूला आता गावकरी लोक हे अभयला शोधत असतात. गावामध्ये, शेतामध्ये, त्याचबरोबर आजूबाजूला पडक्या घरामध्ये, देवळामध्ये सगळीकडे जाऊन शोधून झालेलं असतं, पण अभय मात्र कुठेही सापडलेला नसतो. आता शेतामध्ये बुजगावणे लावलेले असतात आणि जेव्हा शेतामध्ये बुजगावणे लावलेले असतात त्यावेळेला आता इकडे पिंट्या एका बुजगावण्याच्या जवळ जाऊन उभा राहतो आणि एका बुजगावण्याच्या जवळ जाऊन उभा राहिल्यानंतर इथे तो खूप थकलेला असतो
आजूबाजूला सगळेजण शोधण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतात, पण ते मात्र कोणी कोणालाही कुठेही सापडत नाही. त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे त्याच्या अंगावरती थोडीशी त्या बुजगवण्याच्या बाजूला उभं राहिल्यावर हळदीचा एक ठिपका पडतो आणि हळदीचा एक ठिपका पडल्यानंतर लगेचच आता इथे हा जो काही अभय आहे तो तिथेच असतो त्याच बुजगवण्यामध्ये. आणि त्याच वेळेला आता इकडे पिंट्या त्याच्या डोक्यावरचं जे काही कुंडी ठेवलेली असते झाड लावायची ती बाजूला करतो आणि टॉर्च लावून पाहतो तर काय इथे अभय. आणि त्याच वेळेला आता इकडे तो म्हणत असतो, अभय, अरे गावकऱ्यांनो या इकडे, इथे अभय आहे, अभय सापडलेला आहे, असं तो बोलत असतो. आणि आता ही सगळी गावकरी लोक अभयला धरतात आणि त्याचबरोबर त्याला आता इकडे घेऊन येत असतात. फोन करून सांगण्यात आलेलं असतं की अभय सापडलेला आहे म्हणून. मग आता ही चांगलीच आनंदाची गोष्ट आहे. दुसऱ्या बाजूला आता आपण इकडे पाहतो विद्याधर म्हणत असतो, हो आनंदी हो, उठ आता, सकाळ झालेली आहे. कारण तुला सांगू का, हे बघ काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे आता तुझा मालक साहेब तुला कुठेही शोधू शकणार नाही. ही गोष्ट तुझ्या लक्षात येते का आनंदी, असं आता इथे तो बोलत असतो. आणि त्याचबरोबर इथे तुझ्या मालक साहेबांनी कितीही जरी शोधलं, किती काही जरी केलं ना तरीसुद्धा ते मात्र कुठेही सापडणार नाही. ही सुद्धा गोष्ट तेवढीच जास्त महत्त्वाची आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर इकडे आपण पाहतो की विद्याधर तिला आनंदीला गुड मॉर्निंग आनंदी, गुड मॉर्निंग आनंदी असं म्हणत असतो. आणि त्याच वेळेला आता आनंदीची हालचाल होते, कारण आनंदी बेशुद्ध झालेली असते आणि तिला आता इकडे शुद्धीत येण्याचा प्रयत्न सुरू असतो. जेव्हा आनंदीसमोर आता हे सर्व काही असतं त्यावेळेला आनंदी बाजूला विद्याधरकडे डोकं करते आणि त्या आवाजाने तिला लक्षात येतं की ह्या विद्याधरने मला इथे आणलेला आहे, हा विद्याधरच आहे, असा विचार आता ती इथे करू लागते. आणि ह्या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर आता लगेचच आनंदी म्हणत असते, धाकले मालक साहेब तुम्ही आहात का इथे, असं बोलल्याबरोबर आता आपण पाहतो की तो तिच्याकडे पाहतच असतो आणि म्हणत असतो, उठलीस का आनंदी, आनंदी बरं झालं उठलीस, खरंच गुड मॉर्निंग आनंदी, गुड मॉर्निंग आनंदी, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो इकडे आता आबांसमोर अभय असतो आणि आबा म्हणत असतात, अभयराव तुम्ही बरे आहात ना, आम्हाला माफ करा. त्याच वेळेला आता इकडे ते म्हणत असतात, तुम्ही माफी का आणि कशासाठी मागताय, हे बघा तुमची माफी मागण्याची काही गरज नाही आहे. मग आता हे सगळं कसं होतंय, काय होतंय, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आता ते करत असतात आणि म्हणत असतात, काय झाले अभयराव, खरं खरं सांगा, हे सगळं कशा पद्धतीने घडलंय. त्याच वेळेला आता इकडे अभय म्हणत असतो, जेव्हा कार्यक्रम जागरण गोंधळाचा सुरू होता त्यावेळेला मात्र इकडे मला सांगण्यात आलं की आनंदीच्या घरच्यांनी सर्वांनीच आत्महत्या केली आहे. मग आनंदीच्या घरच्यांनी सर्वांनी आत्महत्या केल्यानंतर मी धावतच त्या ठिकाणी जाऊन पोहोचलो आणि धावतच त्या ठिकाणी जाऊन पोहोचल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, इकडे ना मी तिथे जाऊन पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं, नुसते बुजगावणे लावले होते. आणि त्यावेळेला आता युगंधर आलेला असतो. युगंधर म्हणत असतो, पण हे सगळं कोणी केले, तुला काही आयडिया आहे का की ह्या सगळ्या गोष्टी मागे कोण आहे, काही आहे. त्याच वेळेला आता इकडे तो म्हणत असतो, नाही, ह्या सगळ्या गोष्टी मागे एकच होता, तो म्हणजेच की ते म्हणत होते फक्त शलाका मॅडम आणि शलाका मॅडम, ते लोक हीच गोष्ट बोलत होते. आता युगंधर रागात जात असतो आणि त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला शिर्के आता इकडे ह्या चंदनकडे गेलेले असतात. जेव्हा शिर्के चंदनकडे जातात त्यावेळेला मात्र आपण पाहतो की चंदन हा तिथे असतो आणि शिर्के बाजूला जाऊन बसतात. आता इकडे तो म्हणत असतो, काय सांगू शिर्के आता तुम्हाला, तुम्ही पण आता मला जाब विचारायला आलात का. तेव्हा इकडे शिर्के म्हणत असतात, छे रे, मी नाही तुला जाब विचारायला आलो, मग काय आता तुम्ही सुद्धा मला मारणार आहात का, मारणार असेल तर घ्या बाबा हात धुवून आता. तेव्हा ते म्हणत असतात, नाही रे, मी तुला मारायला सुद्धा आलो नाही, आणि मग तुम्ही इथे कशाला आला आहात, असं तो विचारत असतो. त्याच वेळेला शिर्के म्हणत असतात, मी खरं तर तुझ्या संघटना बोलायला आलो आहे. हे बघ मला माहिती आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुला माहिती आहेत आणि तू ते मला सांगावं अशी माझी इच्छा आहे. त्याच वेळेला चंदन म्हणत असतो, काही जरी झालं ना तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार नाही. आणि त्याहूनही आणखी एक गोष्ट मी सांगतो, हे बघा
तुम्हालासुद्धा जर माझ्याकडे यायचं असेल माझ्या टीममध्ये तर येऊ शकता. तुम्हाला माहिती ना, मालकसाहेब एकदम गरीब. आता गरिबीतून एखादा मोठा व्यक्ती म्हणजे गरिबीतून एखादा गरीब माणूस श्रीमंत होत असेल ना, तर प्रत्येकजण त्याच्यावर जळतो आणि तो कसा काय एवढा श्रीमंत झाला ह्याच गोष्टीचा तो विचार करत असतो. मग तेच मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. काही झालं ना तरीसुद्धा एक गोष्ट नीट ध्यानात ठेवा. आतापर्यंत मी मालकांच्या विरोधामध्ये नव्हतो असं दाखवत होतो, पण आता तर ओपन चॅलेंज आहे. निंबाळकरांच्या मी विरोधातच आहे. दुसऱ्या बाजूला हा विद्याधर म्हणत असतो, आनंदी उठलीस का? आता उठलीस, तुला येथे शुद्ध आली आहे, तर मग आपल्यामध्ये आता सगळं काही झालं पाहिजे. तेव्हा आनंदी म्हणत असते, मालक साहेब तुम्ही मला कुठे घेऊन आलासा? हे बघा, तुम्ही मला सोडा, मला जाऊ द्या इथून. तेव्हा इकडे आता आनंदी तिथून उठणार तेवढ्यातच तिचा तोल जातो आणि तोल जाऊन ती आता फरशीवरती पडत असते. आता फरशीवर पडल्यानंतर तो म्हणत असतो, अगं आनंदी जरा हळू सावकाश धडपडशील. तेव्हा आता लगेचच आनंदी म्हणत असते, हे बघा धाकले मालक, मी तुमच्या पाया पडते, पण मला इथून जाऊ द्या, तुम्ही मला कुठे घेऊन आलायसा? आणि त्याच वेळेला आता इकडे दुसऱ्या बाजूला शिर्के म्हणत असतात, हे बघ, हे फार चुकीचं करतोय. हे सगळं करून तुला काही नाही मिळणार. का असं वागतोयस? ह्या सगळ्या गोष्टी करू नकोस. त्याच वेळेला आता आपण पाहतो तो म्हणत असतो, काय नको करू, हे सगळं करणं गरजेचंच आहे, कारण तुमच्या गोष्टी लक्षात येत नाहीत. काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे आता, अरे काय, तुला माहिती ना युनियन इथे कोणी उभा केली? अरे हो, मीच मदत केली त्यांना. अरे तू मदत केलीस त्यांना, पण त्याचा अध्यक्षसुद्धा तुलाच बनवलं आहे ना, मग तरीसुद्धा तू असा कसा वागू शकतोस? तुझ्या गोष्टी लक्षात येत आहेत का? त्याच वेळेला आता इकडे तो म्हणत असतो, हो येत आहेत ना माझ्या लक्षात गोष्टी, पण मला सांगा, माझा अपमानसुद्धा त्यांनी तेवढाच केला आहे ना. मग जर त्यांनी माझा तेवढा अपमान केला आहे तर? त्यावर आता इकडे शिर्क्या म्हणत असतात, हे खूप जास्त चुकीचं करतोयस तू चंदन. अरे तुला एक गोष्ट सांगू का, तू चंदनासारखा नाहीच आहेस, तू ना बाबळाच्या खुटासारखा आहेस. कधी कुणाला टोचशील ना काहीही सांगता येत नाही. तेव्हा चंदन म्हणत असतो, हो का, मग आता हे बाबळाचं खूट इथे त्या ओपन निंबाळकरला इथे आता टोचणारच आहे. जाऊन सांगा त्या निंबाळकरला की आता पुढची तयारी कर म्हणून. आत्तापर्यंत मी त्याच्या विरोधात होतो, पण आता तर ओपन चॅलेंज मी त्याला देत आहे आणि ओपन चॅलेंज मी त्याला देत असताना आता काही जरी झालं ना, तेव्हा शिर्के म्हणत असतात, खूप चुकीचं करतोयस तू, हे खूप काही तुला आता इकडे सहन करावं लागणार आहे. आणि तुला आणखी एक गोष्ट सांगतो. त्यावेळेला चंदन म्हणत असतो, मीच तुम्हाला एक गोष्ट सांगतो. हे बघा, काही जरी झालं ना, एक गोष्ट लक्षात ठेवा शिर्के, अहो तुम्हाला तिथे निंबाळकर सोबत थांबून काय भेटतंय? त्यापेक्षा सरळ 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 तुम्ही इकडे या ना. काही जरी झालं ना तरी आपण दोघंजण एका टीममध्ये होऊ. मग आता शिर्के म्हणत असतात, हा शिर्के आत्तापर्यंत मालक साहेबांसोबत वफादार होता आहे आणि कायम राहणार आहे. तू ह्या सगळ्या गोष्टी मला सांगायची काही एक गरज नाही, समजलं का तुला? आता हे सर्व काही बोलल्यानंतर लगेचच इकडे तो म्हणत असतो, ठीक आहे, आता तर तुम्हाला जे करायचं आहे ते करा, मी तुमच्याशी काहीही बोलणार नाही. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला ह्या सगळ्या गोष्टी बोलण्यामध्ये काही एक इंटरेस्ट नाही. आलं का लक्षात? मग आता इकडे आनंदी कुठे आहे हे तू सांगणार नाही आहेस का? तेव्हा तो म्हणत असतो, नाही, आनंदी कुठे आहे ही गोष्ट तर मी अजिबातच सांगणार नाही. तुम्हाला जे काही करायचं आहे ना ते तुम्ही बिनधास्त करा. असं म्हटल्यानंतर आता इकडे शिर्के त्याला ओपन चॅलेंज देतात आणि म्हणत असतात, हे बघ, काही जरी झालं ना तरीसुद्धा एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवायची, मालक साहेब इथे आनंदीला शोधून दाखवणार. आणि तुला आणखी एक गोष्ट सांगतो की आनंदीचं लग्नसुद्धा लावून दाखवणार. दुसऱ्या बाजूला आता आपण पाहतो आनंदी उठून उभी राहते आणि उठून उभी राहिल्यानंतर खूप जास्त घाबरलेली असते आणि म्हणत असते, काय केले तुम्ही? हे तुम्ही मला कुठे घेऊन आलेला आहात? हे बघा, मला माझ्या घरी जाऊ द्या, माझे आबा माझी आरतीताई वाट पाहत असतील, असं करू नका. त्याच वेळेला आता इकडे विद्याधर म्हणत असतो, अगं तुला असं वाटतंय का की इकडे तू घरी जाशील म्हणून, आणि तुला असं वाटतंय का की मालक साहेब तुला शोधतील म्हणून? तर तसलं काही बी होणार नाही. तुझ्या मालक साहेबांना तू कधी बी कुठे बी सापडणार नाही, ही गोष्ट नीट लक्षात ठेव. आता त्याच वेळेला आनंदी म्हणत असते, मालक साहेब मला नक्की शोधायला येतील. तेव्हा विद्याधर म्हणत असतो, कसा शोधायला येणार आहे तुझा मालक साहेब? तुला लक्षात येते का तुझ्या? अगं तो सगळं जंगल पालतं घालेल, रानं शोधेल, गाव शोधेल, गल्ली शोधेल, बोळं शोधेल,
त्याचबरोबर इकडे एखाद्या मंदिरामध्ये जाऊन शोधेल, पण त्याला आनंदी कुठेही सापडणार नाही, कारण तो त्याचं घर शोधणारच नाही आहे. आणि हा विद्याधर तर आता इकडे तुला घरामध्ये घेऊन आलाय आणि त्याच्याच घरामध्ये. आता इकडे काही जरी झालं तरीसुद्धा आपल्या दोघांमध्ये कोणी येणार नाही आनंदी, असं विद्याधर तिला बोलत असतो. त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला आपण पाहतो युगंधरला समजलेलं असतं की हे सगळं काही शलाकाने केलं आहे. मग आता ते कसल्याच गोष्टीची वाट पाहत नाहीत आणि धावत शलाकाकडे जातात. शलाका मात्र निवांत बसलेली असते. त्याच वेळेला युगंधर तिच्यावर आल्याबरोबर आवाज चढवून बोलत असतात आणि म्हणत असतात, हे फार जास्त चुकीचं करतेस तू. तुला एक गोष्ट सांगू का, काही जरी झालं ना तरीसुद्धा मी तुला सोडणार नाही. अगं, स्वतःच्या सख्या सख्या बहिणीची तू खोटी शपथ घेतलीस. लाज वाटली नाही का तुला तिची खोटी शपथ घेताना? का अशी वाकली आहेस तू? आनंदी कुठे आहे सांग, सांग पटकन शलाका, आनंदी कुठे आहे? त्याच वेळेला आता इकडे शलाका म्हणत असते, सांगणार नाही, जा, जे काही करायचं आहे ना ते करा. आणि तुम्हाला सांगू का भाऊजी, तुम्ही असे रागात आलात ना फारच हँडसम दिसता बघा. तुम्ही असे रागवलात ना मला फार आवडता बघा. आणि काय हो, घेतली मी माझ्या ताईची खोटी शपथ, त्याने काय फरक पडणार आहे? आणि काय हो, मला एक गोष्ट सांगा, माझ्यासमोर तुम्ही असे हारताना त्यावेळेससुद्धा मला फारच आनंद होतो. तुम्हाला ना मला हारताना बघताना फार मजा येते बघा भाऊजी, असं आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर आता युगंधर म्हणत असतात, हे खूप वाईट होणार आहे, तुझ्या लक्षात येते का? तुला हे सगळं काही भोगावं लागणार आहे. त्याच वेळेला आता ते म्हणत असतात, मला फक्त आनंदी कुठे आहे ते सांग. आनंदी सांग कुठे आहे? आनंदीला तर मी शोधेनच. तेव्हा ती म्हणत असते, शोधा ना मग, माझ्याकडे कशाला आलात? आणि त्यावेळेला आता युगंधर म्हणत असतो, शलाका खूप जास्त होत आहे तुझं, मी तुला आत्ता पुन्हा एकदा विचारतोय, आनंदी कुठे आहे सांग. त्यावर शलाका म्हणत असते, हो का, तुम्हाला आनंदीची एवढी काळजी आहे का? आणि काय हो युगंधर, आता तुम्हाला मी आनंदी सांगते, पण एका अटीवर सांगते. अंगठे बहादूर युगंधर, हे बघा, हे प्रॉपर्टीचे पेपर आहेत, याच्यावर तुम्ही तुमचा अंगठा बहादूर इथे करायचा आणि सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करून टाकायची. असं म्हटल्याबरोबर आता इकडे युगंधर खाली वागतो, तिथे असलेला पाण्याचा ग्लास घेतो आणि सरळ सरळ शलाकाच्या थोबाडावर ते पाणी फेकत असतो आणि काचेचा ग्लास जमिनीवर आपटून त्याचे तुकडे तुकडे करत असतो. आता शलाकाला राग येतो. शलाका उठून उभी राहती आणि म्हणत असते, युगंधर, हे तुला खूप महागात पडेल. त्याच वेळेला युगंधर म्हणत असतो, गप्प बस शलाका, कळलं? अगं, तुझ्यासारखी नीच आणि पाताळ यंत्रीबाई मी आत्तापर्यंत पाहिली नाही आहे. अगं, स्वतःच्या बहिणीची खोटी शपथ घेतलीस आणि एका दुसऱ्या स्त्रीच्या जीवावर उठलीस. आणि एक गोष्ट सांग, ह्या सर्व गोष्टीची तर शिक्षा तुला मिळणारच आहे. आनंदीला तर मी शोधून काढेलच, त्याच्यात काही वेगळं नाहीच आहे. पण तू आत्ता जे काही वागलीस ना, त्या सगळ्या गोष्टींची तुला शिक्षा मी दिल्याशिवाय राहणार नाही, समजलं? अगं, मी कमवलेलं सगळं तुला हवंय, एक फुटके कवडीसुद्धा मिळणार नाही, ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची. असं म्हणून आता इकडे युगंधरने सरळ सरळ चॅलेंज ह्या शलाकाला केलेलं असतं. आणि शलाकाला हे सरळ सरळ चॅलेंज केल्यानंतर मात्र शलाका आता पूर्णच घाबरलेली असते. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फार इंटरेस्टिंग आहे, कारण तोच कालचाच पुढील भागातला प्रोमो त्यांनी दाखवला आहे. आता ना इकडे युगंधरने विद्याधरला शोधलेलं असतं, आनंदीला शोधलेलं असतं आणि त्यानंतर विद्याधरची चांगलीच धुलाई केलेली असते. आता इकडे तो म्हणत असतो, काय हे युगंधर साहेब, धाकले मालक साहेब, तुम्ही मला मारले हो, सगळ्या काही गोष्टी केल्या, पण तुम्हाला असं वाटतं का की इकडे आता आनंदीचं आणि त्या मुलाचं लग्न होईल म्हणून? अहो, शक्यच नाही आहे. कारण तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का, त्या आनंदीनं माझ्याबरोबर एक रात्र राहिली आहे आणि ती आनंदी माझ्याबरोबर एक रात्र होती. ही गोष्ट ऐकल्याबरोबर आता बहुतेक आभईच्या आईवडिलांनी तिच्यासोबत लग्न न लावण्याचा निर्णय घेतला आहे. आणि त्यावर आता तो म्हणत असतो, तुम्ही मला इथे का आणलेलं आहे? तुम्हाला असं वाटतंय का की माझ्या डोळ्यासमोर आनंदीचं लग्न व्हावं म्हणून तुम्ही मला इथे घेऊन आलात ना? पण कोण करणार आहे तिच्यासोबत लग्न? कोणीही करणार नाही आहे. त्याच वेळेला आता आनंदी रडायला लागते, म्हणत असते, नाही, हा खोटं बोलतोय, याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये असं काहीही झालेलं नाही आहे. त्याच वेळेला आबा आता इकडे डोक्यावरची टोपी मालक साहेबांसमोर पकडतात आणि म्हणत असतात, मालक साहेब आता आम्हाला वाचवा, मालक साहेब आता आम्हाला वाचवा, असं आता इकडे ते बोलत असतात. त्याच वेळेला आता इकडे युगंधर आबांना आधार देतो, धीर देत असतो. आनंदी तर पार पूर्ण खचून गेलेली असते. तिला तर काय करावं आणि काय नाही ह्या गोष्टी कळतच नसतात. पण आता युगंधरने ह्या समाजाच्या विरोधात, सर्वांच्या विरोधात जाऊन खूपच मोठा निर्णय घेतलेला आहे. तो म्हणजेच की आता युगंधर तिथे स्टेजवर ब्राह्मणासमोर जातो आणि तिथे गेल्यानंतर तो म्हणत असतो, ठीक आहे,
आनंदीसोबत अभयला आणि त्याच्या परिवाराला सून म्हणून स्वीकारायचं नाही, लग्न करायचं नाही. तर आता मी युगंधर निंबाळकर हा एक खूप मोठा निर्णय घेतोय आणि तो आजपासून आनंदीला बायको मानतोय. आत्ता ह्या क्षणाला इथे मी आनंदीसोबत लग्न करतोय. आजपासून आनंदी सौ युगंधर निंबाळकर झाली आहे असं म्हटल्याबरोबर आनंदीकडे सगळेजण पाहतात. पण आता ह्या युगंधरच्या निर्णयाला आबा आणि त्याचबरोबर आनंदी कशा पद्धतीने सामोरे जातील आणि काय निर्णय देतील, आनंदी लग्नाला तयार होईल का, लग्न करेल का, हे पाहणं फार इंटरेस्टिंग आहे. तर पाहत राहा आनंदी. भेटूयात उद्याच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.